अध्यक्ष महोदय, प्रथमतः आपणामार्फत संपूर्ण सभागृहाला महाराष्ट्र भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रश्नही महाराष्ट्र भाषा आपल्या मराठी भाषेच्या संदर्भातच आहे। मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे आणि मराठी भाषेवरती आपण आज कार्यक्रम घेतला। दुर्दैवाने माझा प्रश्नही आणि त्या प्रश्नाला मिळालेलं उत्तरही थोडंसं आपल्या सर्वांना विचार करायला लावणारं आहे। अलीकडच्या काळामध्ये मराठी शाळांमध्ये जी पटसंख्या गळत चाललेली आहे की जी कमी झालेली आहे, ही तुमच्या आमच्या दृष्टिकोनातनं खूप लक्षणीय बाब आहे। अध्यक्ष महोदय, या सभागृहामुळे आम्हाला यूकेला जाण्याची संधी मिळाली होती। युनायटेड किंगडमला आम्ही अभ्यास दौऱ्यावरती गेलो आणि आपल्यामुळे ती संधी मिळाली, त्याचंही आभार मानतो। आणि हे सांगण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आम्ही यूकेला गेलो, वेल्स नावाचा देश त्याचा एक भाग आहे। त्या वेल्स देशामध्ये सर्वजण आजही वेल्श बोलतात। आज महाराष्ट्रामध्ये आपण फिरत असताना आज मराठीचा वापर पाहिजे असा होताना दिसत नाही आणि त्याचं कारण आपली शिक्षण प्रणाली आहे। मला मिळालेल्या उत्तरामध्ये जे शासनाच्या माध्यमातून उत्तर मिळालं त्यात हे सांगण्यात आलं की पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे वाढत चाललेला आहे, त्यामुळे प्रवेशाची संख्या सुद्धा कमी व्हायला लागलेली आहे। शासन प्रयत्न करतंय, त्यांनी शासनाच्या प्रयत्नाचे पण मी विशेष अभिनंदन करतो की शासनाच्या माध्यमातून आदर्श शाळा, पीएम श्री शाळा या माध्यमातून मुलांना आपण मराठी शाळेकडे आणण्याचा प्रयत्न करतोय। याचबरोबर आपण मोफत त्यांना वस्तू सुद्धा देतोय, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप केलं जातंय। त्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश असेल, पायमोजे असतील, बूट हे मोफत दिले जातात। पण सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस पालक विद्यार्थ्यांना त्यांच्या पाल्यांना इंग्रजी शाळेमध्ये टाकतात ते काहीतरी 4 पैसे जास्त खर्च करून टाकतात। त्यामुळे आज मोफतपेक्षा म्हणजे फ्री इज नॉट नीडेड बट क्वालिटी इज मस्ट हे म्हणायची आज वेळ आलेली आहे। आज आपल्याला दर्जाकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। आणि माझा प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून हा आहे की आपण ह्या सगळे ज्यावेळेस हे उपक्रम करत आहोत त्याच्यामध्ये माझी सरकारच्या माध्यमातून एक विनंती आहे की ज्या खासगी शाळा आहेत विना अनुदानित, या शाळेंचा दर्जा कुठेतरी आता घसरलेला दिसतोय। तर ह्या शाळेंचा जो दर्जा घसरलेला आहे हा आपण सुधारण्यासाठी स्कूल मॉनिटरिंगला कशा पद्धतीने पुढे आणणार आहात। त्याचबरोबर ज्या सरकारी शाळा आहेत या सरकारी शाळांमध्ये आपण पटसंख्या प्रश्न घेतोय की मॉनिटरिंग आपण कसं करणार आहात आणि जे आज विद्यार्थी मराठी शाळा सोडून जातात ते सोडण्यामागचं कारण असं आहे की सब्जेक्ट टीचर्स नसतात। 20 जणांचा पट असेल तर एक शिक्षक ठेवला जातो, तो संपूर्ण शाळा शिकवत असताना याच्यावरती सरकार काय कारवाई करणार आहे। आणि आपण इतर शाळांमध्ये मराठी हे कंपल्सरी केलेलं आहे, पण कंपल्सरी करत असताना सक्तीचं करत असताना त्याचं इम्प्लिमेंटेशन पाहिजे असं होताना दिसत नाही। आजही इंग्रजी शाळेत जे मराठी शिकवलं जातं ते तात्पुरतं, त्यामुळे कम्युनिकेशन पुरतं शिकवलं जातं, त्याच्यावरती भर दिला जात नाही, व्याकरणावरती भर दिला जात नाही। तो देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे कोणती प्रणाली आहे का की इतर शाळेमध्ये सुद्धा मराठी त्या पद्धतीने शिकवली जाते का, हे आपण कशा पद्धतीने पाहतो। अध्यक्ष महोदय, आज योगायोग आहे की मराठी भाषा गौरव दिवस आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देश पातळीवर जगाच्या पाठीवर साजरा करीत आहोत आणि याच दिवशी मराठी भाषेच्या शाळेंच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं सारांश जर बघितला तर विद्यार्थ्यांची संख्या, शाळेंची संख्या आणि शिक्षकांची संख्या या मुद्द्यांवर आधारित हा प्रश्न या ठिकाणी आहे। अध्यक्ष महोदय, मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सभागृहाला माहिती द्यायची आहे। साधारणपणे आता जी काही माहिती उपलब्ध आहे 2012-13 पासून जर आपण विचार केला तर शासकीय शाळेमध्ये 68,97,291 या ठिकाणी विद्यार्थी होते। प्रायव्हेट खाजगी शाळेमध्ये ज्या अनुदानित आहेत त्या ठिकाणी 1,07,88,773, शासकीय शाळेचा आकडा माझा 68,97,291 असा आहे। सेल्फ फायनान्सच्या शाळेमध्ये 41,65,779 आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता 2,18,00,000। अध्यक्ष महोदय, 23-24 चे जर आकडे आपण जर बघितले तर शासकीय शाळेमध्ये म्हणजे जिथे आपण आता 68,97,000 म्हणजे जवळपास 69 लाखाचा आपले आकडे आहेत, त्या ठिकाणी 52,31,000 ही आता विद्यार्थ्यांची संख्या आहे। आणि म्हणून टोटल विद्यार्थ्यांशी जर आपण याचं कंपॅरिझन केलं तर 2,18,00,000
अध्यक्ष महोदय, या आकड्यांच्या पाठीमागे सांगण्याचा उद्देश असा आहे की यापूर्वी आधार प्रमाणीकरणाचं त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती आणि म्हणून जेव्हा तपासणी करण्यात आली तर साधारणपणे 9 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी कमी आढळून आलेले आहेत आणि म्हणून ही एक बाब आपल्या माध्यमात निदर्शनास आणून देतो. त्याच्यासोबतच जे काही विद्यार्थ्यांची संख्या आहे, ही विद्यार्थ्यांची संख्या अपडेट करण्याची ही व्यवस्था त्या ठिकाणी वेळोवेळी आहेत आणि म्हणून तेही त्या ठिकाणी केलं जात आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या या शाळेच्या मध्ये विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून जे काही प्रावधान त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की 1ली ते 8वीच्या पर्यंतच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य आपल्या शासकीय शाळा आहेत, या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देणं की जेणेकरून विद्यार्थ्यांची संख्या कशी आपल्याला वाढवता येईल हा विषय प्रामुख्याने नमूद करत असताना वेळेवर त्या ठिकाणी गणवेश पोहोचले पाहिजेत, बूट पायमोजे वेळेवर पोहोचले पाहिजेत, पाठ्यपुस्तकं वेळेवर पोहोचले पाहिजेत आणि आपण जर बघितलं असेल तर चालू वर्षाच्या 16 जूनला जे काही शाळा सुरू झाल्या, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महामहिम राज्यपाल महोदय विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालघर जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय माननीय अजितदादा पवार साहेब पुणे जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. मला वाटतं की सभागृहातले अनेक लोकप्रतिनिधी अधिकारीगण त्या ठिकाणी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि म्हणून जे काही सुविधा आपण त्या ठिकाणी निर्माण करतो आहोत त्याच्यामध्ये सुधारणा करायला घेतलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की विद्यार्थ्यांना काही प्रमाणात लिखाण, वाचन आणि गणितामध्ये विद्यार्थी पाठीमागे आहेत आणि म्हणून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं जे काही सूत्र आहे त्या सूत्राप्रमाणे निपुण महाराष्ट्र हा प्रकल्प विभागाने हाती घेतलेला आहे आणि लिखाण, वाचन आणि गणितामध्ये जे विद्यार्थी पाठीमागे असतील त्यांचे विशेष तास केंद्रित करून त्यांना त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम शासनाच्या वतीने केलं जात आहे. काही योजनांची माहिती स्वतः माननीय आमदार महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलीच आहे. पीएम श्री शाळेच्या माध्यमातून शाळेचं आधुनिकीकरण केलं जात आहे. माझी शाळा सुंदर शाळा या माध्यमातून त्याचं आधुनिकीकरण केलं जात आहे. शिक्षकांनाही त्या ठिकाणी प्रशिक्षित केलं जात आहे. शिक्षकांची अशैक्षणिक कामं कशी कमी करता येतील याचंही नियोजन त्या ठिकाणी केलं जात आहे. अध्यक्ष महोदय, अनेक शिक्षक असे आहेत की अतिशय सेवाभावी भावनेतून ते त्यांचं कार्य संपन्न करतायत आणि म्हणून अशा शिक्षकांनी त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या कष्टातून त्यांनी जे काही ज्ञान पद्धती प्राप्त केलेली आहे त्या अशा प्रगतिशील शिक्षकांना आता केंद्र पातळीवरच्या शाळेची जबाबदारी देऊन त्याही शाळेचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. अध्यक्ष महोदय, यापूर्वीच्या काळामध्ये जुन्या काळी 4थी आणि 7वी मध्ये स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जायची. मध्यंतरीच्या काळामध्ये ही परीक्षा आता 5वी आणि 8वीला घेतली जात होती, परंतु जिथपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत या मोठ्या प्रमाणात 1ली ते 4थी अशा पद्धतीच्या असल्यामुळे आपण परत एकदा या स्कॉलरशिपची परीक्षा 4थी आणि 7वीला त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्याही संदर्भामध्ये आपण आता विशेष काळजी घेऊन त्या ठिकाणी त्यांचं हेल्थ कार्ड करायला घेतो की जेणेकरून त्याच्या भावी जीवनामध्ये सुद्धा त्याला काही त्याची आरोग्य पत्रिका त्या ठिकाणी उपयोगात येणार आहे. आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य असं आहे की राष्ट्रप्रथम ही कन्सेप्ट घेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे, एक दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून सर्व शाळांच्या भौतिक सुविधा ज्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने शुद्ध पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, स्वच्छतागृह त्या ठिकाणी असली पाहिजेत, शाळेच्या इमारती चांगल्या असल्या पाहिजेत, ही सुविधा त्या ठिकाणी देता आल्या पाहिजेत आणि मग वाचनालय असेल, लॅब असेल, खेळाचं मैदान असेल, याही सुविधा आपण त्या ठिकाणी द्यायला घेतलेल्या आहेत. या प्रश्नाच्या माध्यमातून सर्व सभागृहाला माझी विनंती आहे की आपल्या कार्यक्षेत्रातल्या ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा असतील त्यातल्या जास्ती पटसंख्या असलेल्या केंद्र शाळा एक 5 शाळांची यादी जर आपण लवकरात दिली तर या शाळेमध्ये प्राधान्यक्रमाने या सुविधा देण्याचा निर्णय मतदारसंघातील 5 हा पण निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महोदय, नुकताच 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन जो आपण साजरा केला तर तो साजरा करीत असताना आपण जर पाहिजे असेल तर 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत सादर करून त्या ठिकाणी एक विश्वविक्रम आपल्या सर्व राज्याच्या विद्यार्थ्यांनी, सर्व माध्यमांच्या शाळांनी त्या ठिकाणी निर्माण केला. मला वाटतं की असे एक ना अनेक छोटे छोटे प्रकल्प करून आपण आपल्या जिल्हा परिषदच्या मराठी शाळांची गुणवत्ता कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी काम करत आहे. येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती करत असताना आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि साधारणतः आतापर्यंत 15,000 पेक्षा जास्ती शिक्षक भरती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे आणि ही सर्व शिक्षक भरती अतिशय पारदर्शक पद्धतीने पवित्र पोर्टलद्वारे त्या ठिकाणी करण्यात येते आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कला, क्रीडा याच्याही शिक्षकांची भरती करून त्या ठिकाणी त्याही विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे याची काळजी शासन त्या ठिकाणी घेत आहे. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाचा प्रश्न सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे. शासनाच्या अथक परिश्रमातून आणि शिक्षण विभागाच्या आणि मंत्री महोदयाच्याही अथक प्रयत्नातून असं दिसून येतंय
की पटसंख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. पालकांचा सुद्धा कल आता राज्यामध्ये शासनानंच उत्तरामध्ये म्हटलंय की इंग्रजी माध्यमाकडं हा अधिक पाहायला मिळतोय. आणि म्हणून हे सगळं करूनही जर हे असं होत असेल तर मला असं वाटतं की शासनानं गांभीर्यानं याच्याकडे पाहायला हवं. माझा स्पेसिफिक हा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी आणि मुंबईमध्ये विशेषतः मराठीची चर्चा दरवेळेला होते. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देशातल्या इतर ज्या भाषा आहेत प्रांतिक भाषा त्या माध्यमांच्या सुद्धा शाळा महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये आहेत. त्याच्यामध्ये मग हिंदी माध्यमांच्या आहेत, गुजराती माध्यमाच्या आहेत, उर्दू माध्यमाच्या आहेत, पंजाबी माध्यमाच्या आहेत, कानडी माध्यमाच्या आहेत, तामिळ बंगाली असू शकतात. मला मंत्री महोदयांना हा प्रश्न करायचा आहे की या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी ही सक्तीची आहे का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. असेल तर मी शासनाचं अभिनंदन करू इच्छितो, नसेल तर ती सक्ती तुम्ही कधी लागू करणार, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि अध्यक्ष महोदय, दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की राज्यामध्ये जे शैक्षणिक बोर्ड आहेत SSC, HSC, CBSE, IGCSE, IB, काही बोर्डामध्ये मराठी ही पहिलीपासनं अनिवार्य आहे, पण काही बोर्डामध्ये अजूनही मराठी ही पहिलीपासनं अनिवार्य नाही आहे. आणि म्हणून शासनाला आणि आमचे सन्माननीय मंत्री भुसेजी यांना माझा हा प्रश्न आहे की ज्या बोर्डांमध्ये मराठी सक्तीची नाही त्या बोर्डांमध्ये तुम्ही मराठी सक्तीची कधी करणार, हे दोन प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहेत, त्यांनी त्याची उत्तरं द्यावीत. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. कोणतं माध्यम किंवा कोणती शाळा जर याची अंमलबजावणी करत असेल तर पर्टिक्युलर त्या शाळेची जर माहिती दिली तर त्या शाळेवर त्या प्रशासनावर त्या ठिकाणी कारवाई केली मंत्री जाईल. महोदय, त्यांचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की इतर भाषेच्या ज्या शाळा मुंबईत किंवा राज्यात चालू आहेत, सुरू आहेत, त्यात मराठी भाषा अनिवार्य आहे किंवा नाही. अध्यक्ष महोदय, सर्व माध्यमांच्या सर्व भाषिकांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी आपली सर्वांची जबाबदारी आहे. जर पर्टिक्युलर कुठल्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्याची जर माहिती दिली तर तात्काळ त्याची चौकशी केली जाईल आणि असं होत नसेल तर त्या शाळेवर कारवाई केली जाईल.